Yes, hello everyone. Very warm welcome. Thank you so much everybody for this beautiful, wonderful presence. Ever chalo, let's get started. How do you do? कसे आहात सर्वजण? Everything well and right? चलो, let's get started. So what is going on? आपल्या syllabus मध्ये काय काय सुरू आहे? Yeah, very warm welcome. So nice to see you all here. Thank you very much for this beautiful presence. So glad to see you all here. And it's really beautiful honor. It's really the great pleasure for me to be here in front of you all. Thank you very much for this beautiful present. Let's get started. Okay, done. Yeah. सगळं छान आहे? Everything good, all right? How do you do? Let's get So what is going on? Had to it's going on, right? Had to सुरू आहे. तर had to is going on. बरोबर आहे? Okay, done. So let's get started now. I am going to write some sentences here on the board and you are going to make them in English. So kind request again व्यवस्थित please वही काढा. मी some random sentences देते board वरती. Random sentences देते had to वरती. On the board, I want you all to make them in English. मला तुम्ही सर्वांनी ते इंग्रजीमध्ये बनवायला हवंय. ठीक आहे? चालेल? Okay. Done? Beautiful. So everyone, come on, please go for it. वही काढा सगळ्यांनी. मी बोर्डवरती मराठी सेंटेन्सेस देते. I will give you the enough time and I want you all to make those sentences in English. what is had to? Had to म्हणजे कोणाला तरी काहीतरी करावं लागलं. So बोर्डवरती सेंटेन्सेस देते. तुम्ही डायरेक्टली वहीमध्ये बनवा आणि आपण चेक करून टाकूया. Here is the first example. मला म्हणायचंय, मला माझी खोली it is 70. मला माझी खोली मला माझी खोली स्वच्छ करावी लागली. मला माझी खोली स्वच्छ करावी लागली. चला एव्हरीवन प्लीज व्यवस्थित बनवा. थिंक प्रॉपरली अँड मेक देम इन इंग्लिश. नेक्स्ट वन, त्याला त्याला लवकर उठावं लागलं. त्याला लवकर उठावं लागलं. कम ऑन एव्हरीबडी प्लीज मेक. विद्यार्थ्यांना 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 गृहपाठ पूर्ण करावे लागले. विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करावे लागले. विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करावे लागले. नेक्स्ट वन इज, तिला बसची वाट पाहावी लागली. तिला बसची वाट पाहावी लागली. नेक्स्ट वन, मला जेवण बनवावे लागले. मला जेवण बनवावे लागले. Come on everybody. आईला आईला बाजारात जावे लागले. Come on please make. आईला बाजारात जावे लागले. नेक्स्ट वन इज, मला भाजी आणावी लागली. करा वहीमध्ये लवकर ट्रान्सलेशन. मी 5 मिनिट वेट करते. तोपर्यंत सगळे सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झाले पाहिजे. आणि ह्याच्यासोबतच अजून एक टास्क देते. प्रत्येक वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झाल्याच्या नंतर प्रत्येक वाक्य 6 फॉर्म्स मध्ये तुम्ही बनवायचं. म्हणजे वहीमध्ये नाही, नॉट इन द नोटबुक, ओरली प्रत्येक वाक्य 6 फॉर्म्स मध्ये फिरवायचं. म्हणजे कसं, आय, ही, शी, सॉरी 7 मध्ये करूया आपण. एक राधा घ्यायचं, वी घ्यायचं, यू घ्यायचं आणि दे घ्यायचं. असे 7 सेंटेन्सेस ओरली बनवायचे प्रत्येक सेंटेन्सचे. पहिलं सब्जेक्ट फक्त चेंज करायचं.
तर मला माझी खोली स्वच्छ करावी लागली, त्याला करावी लागली, तिला करावी लागली आणि ते इंग्लिशमध्ये बोलायचं. यू हॅव जस्ट 5 minutes, प्लीज कम्प्लीट द टास्क. मग आपण अजून व्यवस्थित क्लॅरिटी करूया, कॉन्सेप्ट क्लिअर. प्लीज डू.
येस एव्हरीबडी, आर यू डन? झालं सगळ्यांचं? झाले का सगळ्यांचे टास्क कम्प्लीट केलं? आय ही श्रीवी यू दे सगळे केले? सगळे केले? यू नीड टू कम्प्लीट दॅट टास्क. म्हणजे जसं घेतलं ना, आता दाखवते पहा. मला माझी खोली स्वच्छ करावी लागली. मला माझी खोली स्वच्छ करावी लागली. आय हॅड टू. आय हॅड टू म्हणजेच काय? मला करावं लागलं. आय हॅड टू काय करावं लागलं? स्वच्छ करावं लागलं. आय हॅड टू क्लीन माय रूम. सो तुम्हाला काय करायचं होतं? हे वाक्य लिहिल्याच्या नंतर हे कम्प्लीट करायचं की मला माझी खोली स्वच्छ करावी लागली. आय हॅड टू क्लीन माय रूम. ही त्याला माझी खोली स्वच्छ करावी लागली. ही हॅड टू क्लीन माय रूम. शी तिला माझी खोली स्वच्छ करावी लागली. शी हॅड टू क्लीन माय रूम. राधाला माझी खोली स्वच्छ करावी लागली. देन राधा हॅड टू क्लीन माय रूम. एवढं करायचं कम्प्लीट टास्क बोलून बोलून. केलं का? वी म्हणजे आम्ही किंवा आपण. आम्हाला माझी खोली स्वच्छ करावी लागली. वी हॅड टू क्लीन माय रूम. तुला माझी खोली स्वच्छ करावी लागली. यू हॅड टू क्लीन माय रूम. त्यांना माझी खोली स्वच्छ करावी लागली. दे हॅड टू क्लीन माय रूम. इज दॅट क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांचं? ब्युटी. आता पहा, त्याला लवकर उठावं लागलं. त्याला लवकर उठावं लागलं. त्याला म्हणजेच काय? ही सोबत काय घ्यायचं? हॅड टू. ही हॅड टू. लवकर उठावं लागलं. उठणे म्हणजे काय? वेकअप. उठणे म्हणजे काय? वेकअप. ही हॅड टू वेकअप. गेटअप पण चालेल. ही हॅड टू वेकअप. लवकर. लवकर म्हणजे अर्ली. ही हॅड टू वेकअप अर्ली. त्याला लवकर उठावं लागलं. ही हॅड टू वेकअप अर्ली. आता हे पूर्ण चैन मध्ये. मला लवकर उठावं लागलं. सांगा इंग्लिश मध्ये. मला लवकर उठावं लागलं. आय हॅड टू वेकअप अर्ली. त्याला लवकर उठावं लागलं. ही हॅड टू वेकअप अर्ली. तिला लवकर उठावं लागलं. शी हॅड टू वेकअप अर्ली. राधाला लवकर उठावं लागलं. राधा हॅड टू वेकअप अर्ली. आम्हाला लवकर उठावं लागलं. वी हॅड टू वेकअप अर्ली. तुला लवकर उठावं लागलं. यू हॅड टू वेकअप अर्ली. त्यांना लवकर उठावं लागलं. दे हॅड टू वेकअप अर्ली. आलं लक्षात? Have you understood the concept? Hope you got the concept. बरं. आता नेक्स्ट वन. विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करावे लागले. सो विद्यार्थ्यांना स्टुडंट करावं लागलं म्हणजेच काय घ्यायचं? हॅड टू. स्टुडंट्स हॅड टू कम्प्लीट होमवर्क. विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण करावे लागले. स्टुडंट्स हॅड टू कम्प्लीट होमवर्क. मला गृहपाठ पूर्ण करावा लागला. आय बोला माझ्यासोबत. आय हॅड टू कम्प्लीट होमवर्क. त्याला गृहपाठ पूर्ण करावा लागला. ही हॅड टू कम्प्लीट होमवर्क. नेक्स्ट इज तिला गृहपाठ पूर्ण करावा लागला. शी हॅड टू कम्प्लीट होमवर्क. राधाला गृहपाठ पूर्ण करावा लागला. राधा हॅड टू कम्प्लीट होमवर्क. नेक्स्ट इज आम्हाला गृहपाठ पूर्ण करावा लागला. वी हॅड टू कम्प्लीट होमवर्क. नेक्स्ट इज तुला गृहपाठ पूर्ण करावा लागला. यू हॅड टू कम्प्लीट होमवर्क. त्यांना गृहपाठ त्यांना गृहपाठ पूर्ण करावा लागला. दे हॅड टू कम्प्लीट होमवर्क. आलं लक्षात सगळ्यांचं? एव्हरीबडी डिड यू अंडरस्टँड? नेक्स्ट वन. तिला बसची वाट पाहावी लागली. शी हॅड टू वेट फॉर बस. तिला बसची वाट पाहावी लागली. शी हॅड टू वेट फॉर बस. मला बसची वाट पाहावी लागली. आय हॅड टू वेट फॉर बस. त्याला बसची वाट पाहावी लागली. ही हॅड टू वेट फॉर बस. तिला बसची वाट पाहावी लागली. स्टिक विथ मी. शी हॅड टू वेट फॉर बस.
राधाला बसची वाट पाहावी लागली. राधा हॅड टू वेट फॉर बस. आम्हाला बसची वाट पाहावी लागली. वी हॅड टू वेट फॉर बस. तुला बसची वाट पाहावी लागली. यू हॅड टू वेट फॉर बस. त्यांना बसची वाट पाहावी लागली. दे हॅड टू वेट फॉर बस. चला आता पुढे. मला जेवण बनवावे लागले. आय हॅड टू कुक फूड. आय हॅड टू कुक फूड किंवा आय हॅड टू कुक एवढंच केलं तरी पण चालेल. कुक म्हणजे स्वयंपाक करणे, जेवण बनवणे. फूड पण घेऊ शकतो. आय हॅड टू कुक फूड. त्याला जेवण बनवावं लागलं. ही प्रॅक्टिस खूप महत्वाची. हेच तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे आणि कॉन्फिडन्स देणार आहे. त्याला जेवण बनवावं लागलं. ही हॅड टू कुक फूड. तिला जेवण बनवावं लागलं. शी हॅड टू कुक फूड. राधाला जेवण बनवावं लागलं. राधा हॅड टू कुक फूड. आम्हाला जेवण बनवावं लागलं. वी हॅड टू कुक फूड. तुला जेवण बनवावं लागलं. यू हॅड टू कुक फूड. त्यांना जेवण बनवावं लागलं. दे हॅड टू कुक फूड. मेक नाही बोलायचं ऍक्च्युली. कुक म्हणजे संपूर्ण जेवण बनवणे, स्वयंपाक करणे. सो जेवण बनवणे ह्या सेन्स मध्ये कुक परफेक्ट मॅच होतं. मेक एखादी पर्टिक्युलर चीज बनवायची, चहा बनवायची तर मेक घेणार. चहा बनवायला आपण थोडी म्हणणार कुक. चहा बनवायची मेक म्हणणार. केक बनवायचा मेक म्हणणार. पण इथे पूर्ण जेवण बोलतोय सो यूज कुक. आईला बाजारात जावे लागले. म्हणजेच काय? मदर पुढे घेणार हॅड टू. मदर हॅड टू जाणे म्हणजेच काय? गो टू मार्केट. मदर हॅड टू गो टू मार्केट. आईला बाजारात जावे लागले. मदर हॅड टू गो टू मार्केट. मला बाजारात जावं लागलं. आय हॅड टू गो टू मार्केट. सगळ्यांना माझा आवाज येतोय क्लिअर? एम आय ऑडिबल अँड विजिबल प्रॉपरली? ब्युटिफुल. त्याला बाजारात जावं लागलं. सॉरी, ही हॅड टू गो टू मार्केट. तिला बाजारात जावं लागलं. शी हॅड टू गो टू मार्केट. इन पण चालेल, टू पण चालेल. राधाला बाजारात जावं लागलं. राधा हॅड टू गो टू मार्केट. बेसिकली आपण टू बोलतो एखाद्या ठिकाणी जायचं. जसं शाळेला जायचं आपण म्हणतो आय गो टू स्कूल. मी शाळेत जाते. सो टू लावू शकतो. एखाद्याकडे जायचं असेल तर. राधाला बाजारात जावं लागलं. राधा हॅड टू गो टू मार्केट. आम्हाला बाजारात जावं लागलं. वी हॅड टू गो टू मार्केट. तुला बाजारात जावं लागलं. यू हॅड टू गो टू मार्केट. त्यांना बाजारात जावं लागलं. दे हॅड टू गो टू मार्केट. लास्ट वन. मला भाजी आणावी लागली. आय हॅड टू मला करावं लागलं भाजी आणणे. ब्रिंग व्हेजिटेबल्स. आय हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. मला भाजी आणावी लागली. आय हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. त्याला भाजी आणावी लागली. ही हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. तिला भाजी आणावी लागली. स्पीक विथ मी. शी हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. राधाला भाजी आणावी लागली. राधा हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. आम्हाला भाजी आणावी लागली. वी हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. तुला भाजी आणावी लागली. यू हॅड टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. त्यांना भाजी आणावी लागली. दे हॅड टू ब्रिंग. This is how your answers should be. मोठो आली होती का? आली होती ना? ओके ग्रेट. येस एव्हरीवन, प्लीज चेक युअर आन्सर्स प्रॉपरली. सर्वांनी आन्सर्स व्यवस्थित चेक करा प्लीज. ऑल करेक्ट?
ओके, इज दॅट क्लिअर विथ यू ऑल? चला, आता काय करणार आहे आपण? व्हॉट आर वी गोइंग टू डू? आय कॅप्चर्ड द फोटो अँड नाव व्हॉट टू डू. आता पहा, मी इथे तुमच्या समोर काही verbsची लिस्ट ठेवते. ठीक आहे, आय विल राईट हिअर द लिस्ट ऑफ द verbs. ठीक आहे, कसं प्रॅक्टिस करायचं दाखव. हिअर आय एम गोइंग टू राईट द लिस्ट ऑफ द वर्ब. इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिसिंग. हा, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. ओके, द व्हेरी फर्स्ट वन, फॅन बंद करणे. सांगू शकता इंग्लिश मध्ये कसं होईल? फॅन बंद करणे. व्हॉट इज कॉल्ड एज इन इंग्लिश? कॅन यू जस्ट लेट मी नो? फॅन बंद करणे इन इंग्लिश. येस, करेक्ट. बंद करणे मीन्स व्हॉट? टर्न ऑफ. टर्न ऑफ द फॅन. फॅन बंद करणे, टर्न ऑफ द फॅन. बरोबर? ओके, ब्युटिफुल. बरं, नेक्स्ट वन, लवकर झोपणे इन इंग्लिश. लवकर झोपणे इन इंग्लिश. हाऊ टू डू दॅट? लवकर झोपणे इन इंग्लिश. लवकर झोपणे. हम्म. येस, लवकर झोपणे. स्लीप अर्ली. स्लीप अर्ली. ब्युटिफुल. नेक्स्ट वन मला म्हणायचंय धडा वाचणे. धडा वाचणे. करा इंग्लिश मध्ये, धडा वाचणे. धडा वाचणे. येस, धडा वाचणे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? रीड द लेसन. रीड लेसन. बरं, नेक्स्ट वन, व्हॉट कॅन बी टेक? ओके, मला म्हणायचंय पिशवी उचलणे. पिशवी उचलणे. पिशवी उचलणे. उचलणे. इंग्लिश मध्ये काय सांगाल? पिशवी उचलणे. लवकर एव्हरीबडी. पिशवी उचलणे. कॅरी बॅग. कॅरी बॅग. कॅरी बॅग म्हणजे पिशवी उचलणे. ओके, नेक्स्ट, आय वॉन्ट टू से दॅट माफी मागणे. माफी मागणे. माफी मागणे. येस प्लीज. माफी मागणे. माफी मागणे मीन्स व्हॉट? फॉरगिव्ह नाही. डिफरन्स सांगते. माफी मागणे म्हणजे अपोलोजाइज. माफी मागणे म्हणजे अपोलोजाइज. ओके, नेक्स्ट वन, माफ करणे. माफ करणे. माफ करणे म्हणजे फॉरगिव्ह. माफ करणे म्हणजे फॉरगिव्ह. माफी मागणे म्हणजे अपोलोजाइज. अपोलोजाइज. ओके, बरं, नेक्स्ट वन, झाडांना पाणी देणे. झाडांना पाणी देणे. हाऊ डू यू प्रॅक्टिस इट? झाडांना पाणी देणे. पाणी देणे मीन्स व्हॉट? वॉटर द प्लांट्स. वॉटर द प्लांट. झाडांना पाणी देणे. वॉटर द प्लांट्स. ओके, नेक्स्ट वन, मित्राला. मित्राला मदत करणे. मित्राला मदत करणे.
मित्राला मदत करणे. हेल्प फ्रेंड. हेल्प फ्रेंड किंवा हेल्प माय फ्रेंड पण चालेल. बरं, नेक्स्ट वन. शाळेत पायी जाणे. शाळेत पायी जाणे. काय सांगाल इंग्लिश मध्ये? शाळेत पायी जाणे. व्हॉट इज इन इंग्लिश? टेल प्लीज. येस एव्हरीवन, व्हॉट इज मीन्ड बाय शाळेत पायी जाणे? Where is my pen? एक मिनिट. Just a minute. Where did I keep my pen? Let me find it out. ठेवला मी. शाळेत पायी जाणे. हा, तर शाळेत पायी जाण्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं वॉक टू स्कूल. वॉक टू स्कूल. वॉक जे ना, वॉकचा अर्थ पायी जाणे असा पण होतो, चालणे असा होतो, आणि पायी जाणे पण होतो. तुम्हाला शाळेत पायी जावं लागलं. आय हॅड टू वॉक टू स्कूल. ठीक आहे, वॉक टू स्कूल. आय हॅड टू वॉक टू बस स्टँड. मला बस स्टँड वर पायी जायला लागलं. तो वॉक यूज करायचं. वॉक म्हणजे चालणे, चालत जाणे असं पण. यू कॅन से देर आर 9 verbs, राईट? 9 verbs मी तुमच्या समोर दिले. आता तुम्हाला एक टास्क कम्प्लीट करायचं. एकदम सिम्पल टास्क आहे, बट यू आर गोइंग टू प्रॅक्टिस. तुम्हाला त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. एवढं वेळ आपण काय करत होतो? एकच वाक्य घेत होतो. आय, ही, शी, वी, यू, दे मध्ये आपण फिरवत होतो. आता आपल्याला काय करायचंय? एकच सब्जेक्ट घ्यायचंय आणि एवढ्या सगळ्यांमध्ये फिरवायचंय. चला सुरू. मी मराठीत विचारते, तुम्ही इंग्रजीमध्ये सांगाल. आय म्हणजे मी. मला फॅन बंद करावा लागेल. पहिलं सेंटेन्स. मला फॅन बंद करावा लागेल. मला फॅन बंद करावा लागला. लवकर चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. वर्ब दिलाय, सब्जेक्ट दिलाय, फक्त हॅड टू लावायचं. लावा लवकर. मला फॅन बंद करावा लागला. आय हॅड टू टर्न ऑफ द फॅन. मला लवकर झोपावं लागलं. लवकर झोपणे, सुरुवात नाही होणार चेंज, शेवट चेंज होणार आता. मला लवकर झोपावं लागलं. कम ऑन फास्ट. मला लवकर झोपावं लागलं. आय कॉन्स्टंट, हे चेंज होणार. आय हॅड टू स्लीप अर्ली. व्हेरी गुड. आय हॅड टू स्लीप अर्ली. मला लवकर झोपावं लागलं. मला धडा वाचावा लागला. मला धडा वाचावा लागला. मला धडा वाचावा लागला. व्हेरी गुड. आय हॅड टू रीड लेसन. आय हॅड टू रीड लेसन. मला पिशवी उचलावी लागली. मला पिशवी उचलावी लागली. कम ऑन, पटापट टाईप इन द चॅट बॉक्स. कोणाला येत नाही का चॅट बॉक्स मध्ये टाईप करता? खाली चॅट बटन वरती क्लिक करा. वरती न्यू चॅट दिसतं, त्यावर क्लिक करा. वरती पल्लवी मॅम दिसेल, त्यावर क्लिक करा. इनवाइट करा. चॅट मध्ये जाऊन मेसेज करू शकाल. आय हॅड टू कॅरी बॅग. डन. माफी मागणे. मला माफी मागावी लागली. मला माफी मागावी लागली. मला माफी मागावी लागली. गुड. आय हॅड टू अपोलोजाइज. आय हॅड टू अपोलोजाइज. मला माफी मागावी लागली.
ओके. नेक्स्ट वन. मला माफ करावं लागलं. मला माफ करावं लागलं. व्हेरी गुड. आय हॅड टू फॉरगिव्ह. आय हॅड टू फॉरगिव्ह. मला झाडांना पाणी द्यावं लागलं. मला झाडांना पाणी द्यावं लागलं. मला झाडांना पाणी द्यावं लागलं. I had to water the plant. Beautiful. I had to water the plant. Okay. मला मित्राला मदत करावी लागली. आपण असं पण करू शकतो, मला माझ्या मित्राला मदत करावी लागली तर होईल हेल्प माय फ्रेंड, राईट? हा. सो मला मित्राला मदत करावी लागली. मला मित्राला मदत करावी लागली. I had to help friend. I had to help friend. मला शाळेत पायी जावं लागलं. गुड. व्हेरी गुड. आय हॅड टू वॉक टू स्कूल. आय हॅड टू वॉक टू स्कूल. समजलं कसं प्रॅक्टिस केले? तर आपण काय झाले, 9 सेंटेन्सेस झाले तयार. आता विचार करा, हेच 9 सेंटेन्सेस ही पासून होणार, हेच 9 सेंटेन्सेस शी पासून होणार, हेच 9 सेंटेन्सेस राधा पासून होणार, हेच वी, यू आणि दे पासून होणार. अजून 6. आणि हे 9. 6 प्रोनाउन्स तुम्ही घेणार, 6 सब्जेक्ट तुम्ही घेणार 9 सेंटेन्सेस मध्ये. अशी प्रॅक्टिस झाली तर कॉन्सेप्ट इतका छान क्लिअर होतो की फुल्ली कॉन्फिडंट. आर यू गेटिंग कॉन्फिडन्स? आर यू गेनिंग द कॉन्फिडन्स? इज युअर कॉन्फिडन्स ग्रोईंग? ग्रो होतोय हळूहळू कॉन्फिडन्स? डेफिनेटली होईल. इट इज टोटली डिपेंड ऑन द वे यू प्रॅक्टिस. स्ट्रक्चर सोपं आहे, नो डाऊट. करावं लागलं हॅड टू, एवढंच आहे. पण हे तुम्हाला बोलताना आठवलं पाहिजे. जेव्हा बोलायचंय तेव्हा सडनली हॅड टू क्लिक झालं पाहिजे. त्याला स्ट्रक्चर मध्ये बनवता बसवता आलं पाहिजे. त्यासाठी हे जरुरी आहे. हॅव टू हॅड टू मधला पण फरक मी सांगेल, डोंट वरी. पण आता हॅड टू बद्दल स्पेसिफिक व्यवस्थित बोलूया. ठीक आहे? सो नाव लेट प्रॅक्टिस. आता आय झालं इन द सेम वे. चला कम्प्लीट द टास्क. ही पासून लवकरात लवकर करा टास्क कम्प्लीट. ही यूज करायचं आणि 9 सेंटेन्स बनवायचे. मराठीत बोलायचं, इंग्लिश मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. कम ऑन. त्याला फॅन बंद करावा लागला, मराठी पण करा. कारण आपल्याला मराठी चेंजेस पण अकॉर्डिंगली समजले पाहिजे इंग्लिश आन्सर सोबतच. तो मराठी टू इंग्लिश पण समजलं पाहिजे, इंग्लिश टू मराठी नको का समजायला, ते पण आलं पाहिजे. सो बोथ प्रॅक्टिस वी कॅन हॅव टुगेदर. चलो प्लीज कम्प्लीट द टास्क एव्हरीवन. फास्ट गो फॉर इट. प्रॅक्टिसिंग.
डन विथ ही सोबत झालं. एकदम सिंपल. ही हॅड टू टर्न ऑफ द फॅन. त्याला फॅन बंद करावा लागला. ही हॅड टू स्लीप अर्ली. त्याला लवकर झोपावं लागलं. ही हॅड टू रीड लेसन. त्याला धडा वाचावा लागला. ही हॅड टू कॅरी बॅग. त्याला पिशवी उचलावी लागली. ही हॅड टू अपोलोजाइज. त्याला माफी मागावी लागली. ही हॅड टू फॉरगिव्ह. पहा किती इंटरेस्टिंग आहे. त्याला माफ करावं लागलं. तर हे मराठी टू इंग्लिश पण आलं पाहिजे, इंग्लिश टू मराठी पण आलं पाहिजे. त्याला झाडांना पाणी द्यावं लागलं. ही हॅड टू वॉटर द प्लांट्स. त्याला मित्रांना मदत करावी लागली. ही हॅड टू हेल्प फ्रेंड्स. त्याला शाळेत पायी जावं लागलं. ही हॅड टू वॉक टू स्कूल. इंटरेस्टिंग. दिस इज हाऊ यू विल गेन युअर कॉन्फिडन्स. हळूहळू याच्यावरती कॉन्फिडन्स खूप छान वाढेल. प्रॅक्टिस करायला कमी पडू नका फक्त. चला पुढे. सी. सी म्हणजे सी. Come on, please complete, and just do practice, everybody. Come on, please practice on it. See, yes, are you done, everyone? झालंय? Yes. सी म्हणजे ती. तर मराठी पण ट्राय करा प्लीज. यू ऑल्सो हॅव टू प्रॅक्टिस इन द मराठी एज वेल. पुढे आपल्याला यांचं निगेशन वगैरे भरपूर शिकायचंय. सो इट शुड बी क्लिअर. तर तिला फॅन बंद करावा लागला. शी हॅड टू टर्न ऑफ द फॅन. तिला लवकर झोपावं लागलं. शी हॅड टू स्लीप अर्ली. तिला धडा वाचावा लागला. शी हॅड टू रीड लेसन. तिला पिशवी उचलावी लागली. शी हॅड टू कॅरी बॅग. तिला माफी मागावी लागली. शी हॅड टू अपोलोजाइज. तिला माफ करावं लागलं. शी हॅड टू फॉरगिव्ह. तिला झाडांना पाणी द्यावं लागलं. शी हॅड टू वॉटर द प्लांट्स. तिला मित्राला मदत करावी लागली. शी हॅड टू हेल्प फ्रेंड. तिला शाळेत पायी जावं लागलं. शी हॅड टू वॉक टू स्कूल. आता घरी तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार आहात? रात्री झोपायच्या आधी ह्याचा फोटो पाहायचा आणि वी टाकायचं, यू टाकायचं आणि दे टाकायचं. असे जवळजवळ 27 सेंटेन्सेस होतील. वी वरती 9, यू वरती 9 आणि दे वरती 9 असे 27 सेंटेन्सेस. यु नो व्हॉट? वीचे दोन अर्थ होतात. आम्ही, आपण. तर तुम्ही एक सेरीज आम्ही यूज करून करा प्रॅक्टिस, दुसरं आपण यूज करून करा प्रॅक्टिस. यूचे दोन अर्थ होतात, तू आणि तुम्ही. एक सेरीज तू यूज करा, जसं तुला फॅन बंद करावा लागला, तुला लवकर झोपावं लागलं, तुला धडा वाचावला. दुसरं तुम्ही नाही करत, तुम्हाला फॅन बंद करावा लागला, तुम्हाला. सो दोन्हीची प्रॅक्टिस होणार आहे. आणि दे म्हणजे तर काय? ते. सो त्यांना असं येईल. असे इथं 5, 1, 2, 3, 4 आणि 5 5 सेंटेन्सेस 9 मध्ये जवळजवळ 45 सेंटेन्सेस बनतील, राईट? सो ही पण सिरीज पूर्ण कम्प्लीट करा. रात्री झोपायच्या आधी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती चॅनल फाईंड करण्यापेक्षा आपला फोन हातात घेऊन हा फोटो ऑन करा आणि तशी प्रॅक्टिस. ठीक आहे? मग तुम्ही नाऊन पण घेऊ शकता, जसं आपण राधा घेतलं. यू कॅन ऑल्सो टेक हिअर राधा. आय जस्ट फॉरगॉट इट. राधा घेऊ शकता तुम्ही. राधा ऐवजी तुमचं स्वतःचं नाव युज करा. यू कॅन यूज युअर नेम. अजून टू मेक इट मोर इंटरेस्टिंग यू कॅन डू दॅट. दुसरं काही नाव घ्या. गंगाराम घ्या, गंगूबाई घ्या. टेक मेनी अनदर नेम्स अँड मेक इट राईट. अजून होईल. तर जितकं जमेल तेवढं ओरल प्रॅक्टिस याच्यावरती झाली पाहिजे. म्हणजे बोलण्यात आलं पाहिजे. इट विल डेफिनेटली बिल्ड द गुड कॉन्फिडन्स.
ओके, थांबूया आजचा क्लास. विल स्टॉप हिअर ओनली. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट क्लास. पुढच्या क्लासमध्ये हे तुमचं जर का क्लिअर झालं तर लगेच मला निगेशन शिकवता येईल. निगेशन थोडं कॉम्प्लिकेट असतं ना, त्यामुळे मला निगेशन शिकवता येईल. त्यामुळे ह्याच्यावरती इनफ प्रॅक्टिस होणं पण जरुरी आहे. हे एकदा नॉर्मल सेंटेन्स बनले की त्यांचे निगेशन क्वेश्चन्स करायला अजिबात टेन्शन येणार नाही. हे क्लिअर करा. सो एव्हरीबडी प्लीज प्रॅक्टिस. काइंड रिक्वेस्ट, सगळ्यांनी नक्की प्रॅक्टिस करा. कॉन्सेप्ट क्लिअर करून द्या. बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच. थँक्यू.